उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सुद्धा जोरदार निशाणा साधलाय। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांना त्यांनी थेट सवाल केलाय। संघाला 100 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला समाधान वाटतंय का? ज्या कामासाठी संघानं 100 वर्ष मेहनत केली आणि त्या मेहनतीला लागलेली ही विषारी फळं पाहिल्यावर तुमचं समाधान होतंय का? तुम्हाला आनंद मिळतोय का? असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांना केलेला आहे। 100 वर्ष ही काही थोडी वर्ष नाहीये। आज काय योगायोग आहे कल्पना नाही मला, पण संघाची 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि नेमकी गांधी जयंती आहे। हा काय योगायोग म्हणायचं की काय मला कळत नाही। भागवत साहेब, हे तुमचे चेले चपाती आहोत। 100 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला समाधान आहे का की ज्या कामासाठी 100 वर्ष संघाने मेहनत केली आणि त्या मेहनतीला आज लागलेली ही विषारी ही फळं बघितल्यानंतर तुमचं समाधान होतंय का? तुम्हाला आनंद मिळतोय का की यासाठी केला होता अट्टहास, ही विषारी सगळी फळं त्या झाडाला लागलेत? आणि मला असं वाटतं की कदाचित भागवत साहेबांना सांगता येत नसेल, पण आरएसएसचा हेतू ब्रह्मदेवाचा बाप होण्याचा असेल, पण ब्रह्मदेव नाही झाला, ब्रह्म राक्षस झालेला आहे। जे आरएसएसचे लोक आहेत, जेव्हा संकट आपत्ती येते तेव्हा मदतीला धावून जातात, संकटामध्ये धावून जातात, मदत करतात, जीव वाचवतात। 100 वर्ष त्यांना झाली। एक समर्पित भावनेने त्यांनी देशाची सेवा केली। राष्ट्रभक्त देशभक्त आरएसएस वर देखील टीका करण्याचं काम तुम्ही करता। तुम्ही कसले हिंदुत्ववादी? आणि म्हणून मी 100 वर्ष शताब्दी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला झाली आहे। 100 वर्षे थोडके वर्ष नाही। आणि राष्ट्रभक्ती देशभक्ती जागृत करण्याचं काम त्यांनी केलं। त्यांच्या शताब्दी निमित्त देखील शिवसेनेच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।